माहिती या ठिकाणी जाणून घेण्यासाठी व त्या संबंधित महत्त्वाची चर्चा करण्यासाठी आम्ही तुमच्या समोर आहोत. नमस्कार मित्रांनो, मी महेश जैन. आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या मुलाखतीमध्ये माझ्या समोर आहेत आदरणीय आनंद बकवाड सर. आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. सरांची 50 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स झालेले आहेत, पूर्ण झालेले आहेत आणि सरांना जवळजवळ 19 वर्षाचा अनुभव या क्षेत्राचा आहे आणि सरांचे सध्या 5 मोठी प्रोजेक्ट सध्या सुरू आहेत. तर सरांना मी या ठिकाणी सुरुवातीचा पहिला प्रश्न विचारेन. सर, आतापर्यंत तुमची कारकीर्द, आतापर्यंत तुमचा प्रवास कसा होता, थोडक्यात प्रेक्षकांना सर्वांना सांगायचं. नमस्कार, मी माझं मुळगाव ग्रामीण भागात येतो, सुर्लेगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड. माझं शिक्षण ग्रामीण भागातून झालेलं आहे आणि मी माझ्या गावचा आणि फॅमिलीचा पहिला इंजिनियर आहे. वा, क्या आणि 2005-06 ला माझं पासआउट आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज नांदेड. पासआउट झाल्याच्या नंतरच पुणे इंजिनियर म्हणून स्ट्रक्चर इंजिनियर आहे, त्यांच्याकडे मी काम केलेलं आहे आणि त्यांच्यातून नांदेडमध्ये गुटखागती जेव्हा चालू होती प्रोजेक्ट्स, त्याच्यामध्ये मोठा प्रोजेक्ट होता आयएनआर रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट. तो पहिला प्रोजेक्ट होता माझा. त्याचं पूर्ण लेआउट, मार्किंग, डिमार्किंग, रोड्स, बिल्डिंग्स पूर्ण आपण केलेलं आहे. त्याच्यानंतर बरेच इकडे प्रोजेक्ट झालेले आहेत. सर, आतापर्यंत तुमचा हा प्रवास एवढा चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि तुम्ही आता यशाच्या शिखरावरती आहात, तर यामागे तुमचे प्रेरणास्थान कोण आहे? आमचे प्रेरणास्थान म्हणजे पुणे इंजिनियर आणि स्ट्रक्चर इंजिनियर आहेत. ओके. दुसरे आमचे केंद्रे सर आहेत. ओके. आणखीन पॉलिटेक्निक कॉलेजचे आहेत लोकनाथ सर, गुरुदे सर. आणि अनुभव जेव्हा प्रॅक्टिकली आम्ही काम करतो आमचे सहकारी कोटरे सर म्हणून आहेत. आणि जेव्हा तुमचं शिक्षण सुरू होतं तेव्हा शिक्षण शिकताना घरातून तुम्हाला कोण मोटिवेट केलं, म्हणजे फॅमिलीतून कोणी आहे ज्यांनी तुम्हाला मोटिवेट केलं? सुरुवातीला तर माझी आईच केली मोटिवेट. आई, वडील, नंतर मामानी पण खूप हे केलेले आहेत. आमच्या फॅमिलीमध्ये मामाचं म्हणजे बॅकग्राऊंड त्यांचं एज्युकेशनल आहे, त्यांच्यामुळे त्यांचं करून मोटिवेट केलेलं आहे. सर, बांधकाम क्षेत्रामध्ये तुमचं मोलाचं योगदान आहे आणि बांधकाम क्षेत्र म्हटल्यानंतर सिव्हिल इंजिनियर्सचा सहभाग खूप मोठा असतो, त्यांचं मोलाचं योगदान असतं. तर अशा प्रकारचे वेगवेगळे बांधकाम करताना, कन्स्ट्रक्शन करताना वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा खूप फायदा होतो. पहिलं हाताने मॅन्युअली मिक्सिंग करत होते, आता तो लिफ्ट आली, नंतर त्याच्यानंतर आता आयएफसी प्लांट आलेले आहेत. आता नंतर तो पंपिंग आलेला आहे, पंपिंग कॉन्क्रीट होऊन जातो. त्याच्यामुळे एक तर तुम्हाला टाइम कमी होतो आणि कॉन्क्रीट पण चांगले आणि शटरिंग पण एकदम पहिलं बांबू वगैरे वापरले गेले, आता तुमचे लोखंडी आले, प्रॉप्स कैची मध्ये आले, रस वगैरे आले, त्याच्यामुळे खूप वापर. सर, बांधकाम करताना तुमच्या हाताखाली बरेच कर्मचारी असतात, बरेच लोक असतात, तुमची खूप मोठी टीम असते. तर त्या ठिकाणी काही अनस्किल्ड लोक असतात, म्हणजे अकुशल कामगार ज्यांना आपण म्हणतो. तर अशा ठिकाणी अकुशल कामगारांकडून काम करून घेणं किती धोकादायक होऊ शकतं? खूप धोकादायक असतं. त्यांना काही नॉलेज नसतं तर तेच काम आपल्याला डबल करावं लागते. किंवा स्टेअर केसची बांधणी असेल, स्टेअर केस वगैरे म्हणजे त्याला स्किल लेबर असतात, किंवा कॉलमची मार्किंग असेल, एक कॉलम 2 इंच आउट झाला तर तो शेवटी होतो आपल्याला, त्याच्यामुळे ते स्किल्स माणसं लागतील आपल्याला. तर पुढचा प्रश्न सरांना मी विचारणार आहे. सर, बांधकाम करत असताना साहित्य निवडीविषयी तुम्ही काय करणार? हो ना, त्याच्यामध्ये आहे स्टील आहे, स्टील मध्ये डायमीटर, शेड ऑफ स्टील, सिमेंट मध्ये आहे मॅन्युफॅक्चरिंग डेट काय आहे काय नाही, त्याच्यामध्ये मेटल मध्ये पण आहे, त्याचं सिव्हिलाइज करतो. आणि जेव्हा सेट सिलेक्शन करतो त्याच्यामध्ये स्टील कंटेंट किती आहे काय नाही त्याच्यामध्ये पण पाहतो आपण. आणखीन बीट आहे, विटेचं वजन, ते पाणी अब्सॉर्प्शन किती करते काय नाही ते पण पाहतो आपण. आणि बांधकामासाठी सळईची निवड करताना तुम्ही कुठल्या गुणवैशिष्ट्यांना प्राधान्य देता? त्याच्यामध्ये मागे मुलं सर आपण एक डाय ऑफ स्टील, वेट ऑफ स्टील. डाय ऑफ स्टील बरेचदा आपण कोणी चेक करत नाही, तर डाय ऑफ स्टील आपल्याला समजा पाण्यात पाहिजे असेल ते 10.5 किंवा 11 होऊ शकते. ते डाय ऑफ स्टील एक वेळेस आपण पाहून घेतो. वेट ऑफ स्टील पर मीटर,
त्याची जी आपली टेन्साईल स्ट्रेंथ आहे ते एक आपण लॅबमधून चेक करतो. सर तुमचे बांधकामाचे बरेच प्रोजेक्ट सुरू असतात, वेगवेगळ्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन आहे, जवळ तुम्ही 50 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स केले आहेत. आणि आताच आम्हाला म्हणजे आताच मी सांगितलं, आताच मी तुम्हाला सर्वांना सांगितलं की सरांनी 50 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स केलेले आहेत आणि सध्या सरांची मोठी 5 प्रोजेक्ट सुरू आहेत. तर सर तुम्ही तुमच्या कन्स्ट्रक्शन मध्ये आयकॉन स्टील वापरलंय का, किंवा आयकॉन स्टीलची गुणवत्ता कशी वाटते तुम्हाला? वापरलंय, खूप ठिकाणी वापरलेलं आहे आपण. जसं नायगाव मध्ये पण माझे काम सुरू असतं. नायगाव मध्ये डीलर आहेत शिंदे आणि नांदेडमध्ये पण आहेत. आणि त्यांचे जे टेन्साईल स्ट्रेंथ आहे किंवा तो कटिंग करताना वगैरे जे हार्डनेस वगैरे नसतो त्याच्यामध्ये, तर ते एकदम बऱ्यापैकी वाटते सुद्धा आयकॉन स्टील. आणि सर्व्हिस कशी वाटते? सर्व्हिस पण जेव्हा आपण फोन करतो किंवा लगेच अवेलेबल होतात. त्यांचे जे टेक्निकल आहेत स्टाफ, मार्केटिंग स्टाफ आहे, वेळोवेळी आम्हाला त्यांनी रेट त्यांचे येतात आमच्याकडे, किंवा प्रोजेक्टमध्ये पाहिजे प्रोजेक्टमध्ये पण भेटतो आम्हाला. त्यामुळे ते वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन असतं. टेस्टिंगसाठी पण समजा साईटवरती काम झालं, टेस्टिंगसाठी पण त्यांची मदत असते. सर या मुलाखतीच्या माध्यमाने समोरून पाहणारा प्रेक्षक वर्ग सुद्धा सर्वसामान्य आहे, तर त्यांना तुम्ही कुठल्या प्रकारच्या टिप्स सांगणार आहात? म्हणजे बांधकामाविषयी तुम्ही कुठल्या प्रकारच्या टिप्स प्रेक्षकांना सांगणार? त्यांना एवढं सांगणं आहे की तुम्ही जेव्हा प्रोजेक्ट चालू करायचा एक तर तुम्ही आमच्यातर्फे किंवा इंजिनियर तर्फे केलेला बरा, म्हणजे आम्ही स्किल लेवल पण आम्हाला उपयोगात, किंवा ब्रँड कोणतं, मटेरियल कोणतं आहे, कोणतं नाही, चांगलं आहे वाईट आहे, त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो. धन्यवाद सर, आपण वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलात. आज विशेष या मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांना अतिशय सुंदररित्या मार्गदर्शन केलेलं आहे या नांदेडचे एक यशस्वी अनुभवी इंजिनियर आनंद बकवाड सर. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. थँक्यू सर.